राम 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 हरे हरे कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की नमस्तुते महामाये श्रीपीठे सूरपूजिते नमस्ते गरुडारूढ़े कोलासूरभयंकरी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मीर्नमोऽस्तुते मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मीर्नमोऽस्तुते योगदे योग संभूते महालक्ष्मीर्नमोऽस्तुते महापाप हरे देवी परमेश्वरी जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते एक काल पठे नित्यम रक्ष रक्ष जगन्माता देवी मंगल चंडिके हर्ष मंगल दक्षे च हर्ष मंगल दायिके मंगल मंगल दक्षे च सर्व मंगल मांगल्ये पूज्य मंगलवारे च मंगलाभीष्ट देवते मंगलाधिष्ठता देवी मंगलानांच मंगले मंगल सुखप्रदे मंगल आयुरक्षेतु वाराही धर्म रक्षेतु वैष्णवी जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस लोक उजागर महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कानल कुंडल कुंजित केसा हाथ वज्र और कांधे मोज जनऊ साजे शंकर सुवन विद्यावान गुणे अति चातुर राम काज करिबे को आतुर राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर सवारे रामचंद्र के काज सवारे रघुपति की ने बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत ही सम भाई सनकादिक ब्रह्मादिक मुनिसा नारद सारद जम कुबेर दिक्पाल जहाते कवि को यद कही सके कहाते लंकेश्वर भय सब जग जाना जुग सहस्र जो जन
भानु प्रभु मुद्रिका मेल मुख माही दुर्गम काज जगत के देते सुगमानुग्रह तुम्हारे देते हो तनु आज्ञा बिनु पैसारे तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समारो आपे तीनों लोग हाकत ही कापे महावीर जब नाम सुनावे नाशे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा मन क्रम वचन ध्यान जुलावे सब पर राम तपस्वी राजा तिनके का और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे है पर सिद्ध जगत बुद्धि साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुवर पुर जाई और देवता चित्तन धरई हनुमत से संकट कटे मिटे सब पीरा जो सुमरे हनुमत बल भी जय 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 हनुमान गुसाई कृपा करो जो शत बार पाठ कर कोई झूठ ही बंदी महास जो यह पढ़े हनुमान चालीसा वो यह सिद्धि साकी गौरीसा पवन तनय संकट राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभु सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो भाई सब संतन की जय 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 सीताराम निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्त भाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्त भाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम कुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। आज भक्तमाल ग्रंथामध्ये जगन्नाथ पारिकजी यांची कथा आहे। जगन्नाथ पारिकजी हे काथडी गोत्रामध्ये ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आले। यांच्या वडिलांचं नाव रामदास होतं आणि परम भक्तिमती आईचं नाव करमवतीजी होतं। हे जन्मानच ज्ञानप्रधान होते आणि हे उत्तम भक्तगुण होते म्हणून यांना पारिकजी असं म्हणतात। यांची पारख जी आहे भगवंतानं केलेली होती। काही स्थानामध्ये यांनी अनेक लोकांना राम उपासना दिलेली होती आणि राम उपासना देऊन हे उपासनेमध्ये तल्लीन असायचे। आजचा हा कथानक राम भक्तांकरता आहे। केव्हा केव्हा आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या संसारामध्ये काही असे अकल्पित संकट निर्माण होतात की ज्याची आपल्याला कल्पनाही नसते की असं घडेल।
त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की बाहेरची कोणती तरी अघोर शक्ती जी आहे त्या अघोर शक्तीने आपल्याकडे प्रवेश केला आहे असं मनामध्ये भ्रम येतो. आपण एवढी राम उपासना करून मग असं कसं होतं असं मनामध्ये येतं. कारण साहजिक आहे, काही संकट अशी असतात की ते डोळ्यासमोर उभी राहिली की नकोसे होतात. माणसाच्या सहन करणाऱ्या प्रवृत्तीपेक्षा ती जास्त प्रखर असतात. त्यामुळे मनाचा समतोल राहत नाही. केव्हा केव्हा आपण करत असलेल्या उपासनेवर सुद्धा आपला त्यावेळा विश्वास ढळून जातो. मग अशा वेळेला काय करायचं, तर असे काही संत जगात निर्माण होतात की ते राम उपासकांना, कृष्ण उपासकांना, देवी उपासकांना असं दाखवून उपासना दृढ करतात. म्हणून समर्थांनी शब्द वापरलाय, उपासनेला दृढ चालवा. मग हे दृढतेमध्ये अशी संकटं येतात. पुन्हा आपलं पूर्वपुण्य असतं, पण तो काही काळ जाऊ देतो, पुन्हा आपली उपासना करतो. तो उपासनेमध्ये नीट राहण्याकरता काही असे अद्भुत संतांचे चरित्र आहे. जसं गुरुचरित्र, नवनाथ, स्वामी समर्थांचं चरित्र, गजानन महाराजांचं चरित्र. या चरित्राने आपल्याला धीर येतो, म्हणजे आपण उपासना करण्यामध्ये प्रबळ होतो. तर असं हे सगळ्यांना वैष्णवी उपासना देत होते. आता त्या ठिकाणी एक ब्राह्मण होता, त्याला ही वैष्णवी उपासना आवडत नव्हती आणि त्याला ही अघोरी उपासना करून लोकांना भुलवण्याचं काम करत होतं. एकदा दैवयोगाने त्याच्याजवळ जगन्नाथ पारीख हे पोहोचले. आता हे चांगले दृढ उपासक होते. पोहोचल्यानंतर त्यांनी त्याला शास्त्रार्थ करवला 7-5. तर ते 5-7 ब्राह्मण उपासनेमध्ये हारून गेले त्यांना. मग जगन्नाथ पंडितांनी त्या सगळ्या राम उपासकांना बसवलं की बसा इथे समोर. आता त्याने जो शास्त्रार्थ केला आहे तो कसा चुकीचा आहे आणि आपला शास्त्रार्थ कसा आहे ते बघा. आता तुम्हाला सुद्धा काही लोक म्हणतात इतके दिवस तुम्ही देवदेव करताय, मग तुमच्या म्हशीने दूध का बरं नाही दिलं असं सांगतात. ते तुमचा पोरगा शिकला का बरं नाही, तुमच्या पोरीचं लग्न झालं ते मोडून का बरं गेलं, या अशा गोष्टी सांगताय. आणि त्यामुळे आपल्या या संसारातल्या गोष्टीमुळे आपलं मन विचलित होतं. तर तेव्हा त्यांनी, या जगन्नाथ पंडितांनी, हे खरे राम उपासक होते, त्यांनी राम उपासकांना सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, मी त्याच्याची शास्त्रार्थ करतो. आता त्याच्याजवळ अघोरी मारण शक्ती होती, म्हणजे माणसाची बुद्धीला तेव्हाच मारून टाकायचं होतं. आता यांनी ते ओळखलं की याच्याजवळ मारण शक्ती आहे, म्हणून राम उपासनेतला एक मंत्र त्यांनी म्हटला फक्त, आपदाम भरतारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम. असं म्हटल्याबरोबर तो मारण शक्तीवाला पडला खाली. या राम उपासकांना बल आलं की नाही, आपली उपासना मोठी, याने आपल्याला हरवलं होतं. तर एकाच आपल्या मंत्राने, हा आपत्ती निवारण मंत्र आहे राम रक्षेतला, या मंत्रानं जीवनातली आपत्ती निवारण होते. मग आता तुमच्या डोक्यात असं येईल आपत्ती निवारण होतं तर संपत्ती येते काय, कारण आपलं डोकं तसंच असतं. फक्त संपत्तीला चारी बाजून पाहतं, एकाचं चांगलं झालं आहे, एकाचंच राहिलं आहे, एका पोरीचं चांगलं आहे, दुसरंच राहिलं आहे. आता ती जेव्हा मनापासून करेल काही, आपले पोरगे असताना आपल्या सनातन धर्माचे हे आईबापांपुरतं वेगळं वागतं, नंतर असं आहे जितकं बापाचं ऐकत नाही तितकं तर सासरवाडीचं ऐकतंय दोधू आपले. आणि त्यामुळे काय होतं, त्यांचं लाईन लागत नाही ती, किंवा मित्रांचं ऐकतील, दुसऱ्यांचं ऐकतील, त्यामुळे आपला फरक पडत नाही. आपण देवावर टाकतो, पाहणा इतकं करतो, पण काही राम फिरून पाहत नाही. आता काय फिरून पाहिजे, आपला दोधू लबाड आहे. बऱ्याच वेळेला मोहामुळे आपल्या मुलाची परीक्षा आपण करू शकत नाही.
तो चांगलाच आहे असं म्हणतो आपण. हे लक्षात आलं पाहिजे. हे जोपर्यंत लक्षात येत नाही, पहा तुम्ही काही मुलं खूप कामात असतात, पण आई आजारी आहे, वडील आजारी आहे, तर ते सरकारी काम नागपूरला काढतील आणि जळगावला उतरून जातील आणि परत नागपूरला चालतील. पण आपला तो म्हणतो वेळच नाही, वेळच नाही, वेळच नाही, असं आहे. ते बिलकुल सरकारी काम कुठून कुठून शोधून काढता. नागपूरचं जळगावला उतरता, दुसरी गाडी पकडता, नागपूर, परत तिकून काम उपरलं की परत जळगाव, परत मुंबई. कारण ते उल्हास असतात, त्यांना नेहमी उल्हास असतो आईबाबाला. आपला फाल्गुन मास आहे, उलफत्ते आहे तो, येतं तिथं ऐकतो, असं आहे. बरं त्याला मित्र आहे असं काय जातो रे, 1000 रुपये टाकून दे ना औषधाला, असं सांगतील त्याला आणि तो ते करून घेईल. पण व्यक्तिगत दुःखाच्या प्रसंगाला आईच्या जवळ किंवा वडिलांच्या जवळ गेल्यावर काय पुण्य मिळतं हे त्याला माहीत नाही. कोणत्याही दुःखी माणसाजवळ जा, तुम्हाला त्याला भेटल्यानंतर तुम्हाला पुण्य लागतं. कारण त्याला आनंद होतो की नाही, हा ग्रस्त मला भेटला, आणि त्याच्या आनंदाचं फळ आपल्याला मिळतं. म्हणून आपण म्हणतो ना, बरे आलो, काय चिंता करता, हल्ली हल्ली बरी झाली आहे, चला. अशामुळे त्याच्या मनामध्ये आनंद निर्माण होतो. जो दुसऱ्याला आनंद देतो ना, त्यालाही आनंद. तुकाराम महाराजांनी याच्यावर एक आम्ही खातो आनंदाचे लाडू, तुम्ही नका रे तर फडू, असं स्वच्छ म्हटलेलं आहे. कारण हा आनंद आहे. आनंदाचे डोही आनंदाकडे, आनंदाच्या डोहामध्ये मनुष्य बुडून जा. म्हणून त्यावेळा त्याचा प्रभाव त्यांनी पाडून मारला, पारक, आणि प्रयोग असा झाला की तो बेशुद्ध पडला. आता बाय जगन्नाथ पारिकजीची कल्पना, लगेच त्याच्याजवळ गेले, त्याच्यावर राम मंत्राचं पाणी शिंपडलं. काय केलं, त्याच्या डोक्यावर पाणी शिंपडना. शिरो मे राघव पातू भालम दशरथात्मजा, असं म्हणून डोक्यावर पाणी टिकलं. म्हणून त्याची जी शुद्ध हरपली होती ती शुद्ध. या राम उपासना, पण बापरे, आपली रामरक्षा एवढी पॉवरफुल आहे. या जगन्नाथांनी आपले उपासक दुसऱ्या दिशेला फिरले, फिरतात म्हणून हे क्रिया केली. कारण जी आपण उपासना करतो ना, ती आपल्या सत्यतेवर, सरलतेवर आणि सभ्यतेवर चालू प्राप्त. जशी तसे आपण करू तशी तशी ती फलद्रूप होते. काय होते, फलद्रूप होते. हे लक्षात आलं पाहिजे आपल्या. आणि हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा आपल्याला आपल्या उपासनेवर आपली निष्ठा बसते. तो उठला, सावध झाला आणि जगन्नाथ पारिकांच्या चरणावर लागला. म्हणजे माझ्या चरणावर लागू नको म्हणे, मग रामाच्या चरणावर लाग. आणि म्हणे आजपासून मी असं जारण मारण करणार. आणि राम भक्त हो, त्याने ते उद्योग सोडला आणि राम उपासना ग्रहण केली. कारण हे जे याला मर्यादा असते. कोणतीही गोष्ट कोणी काही केली ना, त्याला 15 दिवस, 8 दिवस, 10 दिवस मर्यादा असते. ते निघून गेलं की ते नाच, त्याला असं दीर्घ मुदत नाही ती आहे. ती विद्या काल तुम्हाला सांगितलं, त्या देवाची अछिन्न माता काशीला असं सांगितलंय, तिचं दर्शन घेतल्याशिवाय शंकराचं दर्शन नाही घ्यायचं. म्हणजे ह्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहे, कारण हे काशीचे रक्षक असतात. काल भैरव कोण आहे, रक्षक, यांचं दर्शन घ्यायचं. शंकराच्या मंदिरापेक्षा कार भैरवाला गर्दी जास्त असते. असं आहे. तिथे लोक दोराई बांधून घेतात, तो माणूस झाडा देतो, ते करून घेतात. ते त्याच्यामध्ये ते रमून जातात. एक वेळा हे जगन्नाथ पंडित मार्गानं रस्त्यानं चालले होते या गावाहून त्या गावाला. त्यांना एक लुटेरा भेटला.
आणि त्या लुटेऱ्यानं त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. बरं, इतका पक्का होता तो लुटेरा की त्याच्या हातात शस्त्र होतं आणि त्याने बरोबर त्यांच्या मानेवर प्रहार केला जोरात. तर त्या तलवारीचा खणखणीने आवाज आला आणि तलवार तुटून गेली. त्याने पाहिलं हे मानवाचं शरीर नाही आहे, कारण मानवाच्या शरीरावर असं जोरात शस्त्र पडल्यानंतर आवाज तर येणारच नाही, पण मान तुटून पडेल. तो घाबरला आणि यांच्यावर काहीतरी दिव्य सुरक्षित कवच आहे. तुम्ही जे रामरक्षा किंवा देवी कवच हे जे वाचता ना, याच्याने आपल्या शरीरामध्ये एक शक्ती येत असते आणि त्या शक्तीमुळे आपला प्रादुर्भाव होत नाही. आता हे सुना आहे ना, याची श्रद्धावान आजी असते बा, हरिपाठ म्हणते अमुक वेळ, ते माहेरून काहीतरी दोरा बिरा घेऊन येतात. आता माझ्याकडे एकाने ते सोन्याची पर्स आणली होती, त्याच्यात इतके काही दोरे धागे होते आणि ती पर्सला कोणाला दात लावू दे ना. ते असे लोक काय करतात की आपल्या उपासनेला माणसाला नमुना करतात, कारण उपासना करणारा मनुष्य बेलाईन चालत नाही ना, आणि मग त्या लोकांना ते बेलाईन पाहिजे असतं. त्याकरता हे प्रयोग करून आणतात. तुम्ही गोमूत्र शिंपडलं की ते घरात आलेलं सगळं नष्ट होतं. सोपा उपाय आहे. गोमूत्राने स्नान करा. गोमूत्रम पापशोषणम. आम्ही पुष्कळ वेळा गाईच्या पायाची माती कोण हलवी लावून देतो, लावून घे, पण त्याच्यात तेवढी शक्ती आहे. ती जी माती आहे गाईच्या, म्हणून स्त्रियांना गाईचे खुरं दारापुढे काढायला सांगितलेले आहे. आपला द्वारकाधीश होता ना, त्याच्या लग्नाला पहिली मुलगी आली, तापीच्या तिकडची होती. आता मला तर ते माहिती होतं तिकडचं लोकांचं. तर त्याने ते दाराच्या पुढचे खुरं पाहिले आणि चढताना म्हणे आपल्याला जड जातील म्हणे. मी बंगळीवर बसलो, मी ऐकलं ते आणि मी बाथरूमकडे तोंड करून घेतलं किंवा जणू कसं काय ऐकलं नाही. मला हे म्हणाली, पाहू तू ग्रस्त असं बोलला. म्हटलं त्याने तुझ्या दारापुढचे गाईचे खुरं पाहिले. जिथे गाईचे पाय असतील ना तिथे मोह बळी पडत नाही मनुष्य. म्हणून ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय, असं तुकाराम महाराज पुन्हा लिहितात. आता काल माधुरीग्रस्त बसले होतं ना, त्यांचं घर चौकणीचं अटकत्री पडतं येतं. झालं काय म्हटलं, तुमच्याकडे 8 गायी आहे मागे, त्या गायी सगळे दोष हरण करतात. 8 गायी आहे त्यांच्याजवळ. असं आहे, जिथे गाय आणि आई ज्या घरात आहे त्या घरातले दोष राहणं. 2 नंबर कोणाला दिलं मी, आपण जाईन तिकडे राह ना, इथे काय राहते. कारण तिचं जिथे पुण्य द्यायचं असतं आईला, त्याच घरात आई राहू शकते. ज्याच्या घरात पुण्य नसतं किंवा त्याचं पुण्य संपतं म्हणून तो दुसऱ्या घरी जातो. पुष्कळ मुलं म्हणतात आई 2 दिवस जायला चालली आहे बरं, मला करवत नाही, मला जेवण नाही जात, तो जेव्हा तो असं म्हणतो तो मुलगा. आणि ज्याच्या घरात पुण्य नाही तो म्हणतो जाय. असं आहे. म्हणून गाय आणि आई आणि गौमाता ह्या दोन्ही पापापासून माणसाचं रक्षण करतात. म्हणून आपण पूर्वी त्यांना लिहित होतो तीर्थरूप. तीर्थ आता प्रिय प्रिय घेऊन गेलं सगळं, लगेच अप्रिय. बांगड्या नाही दिला की अप्रिय आणि दिलं की प्रिय. असं ते वडिलांनी पेन्शन दिली तर प्रिय, नाही दिली तर अप्रिय. मोहामध्ये अटकलेले पुत्र सुना यांना यांचा मोह नष्ट केव्हा होईल, जेव्हा राम उपासना करतील तेव्हा. राम उपासनेमध्ये काय आहे, कर्तव्य बुद्धी. आणि रामाची उपासना घेतल्याने मनुष्य कर्तव्य बुद्धीने जगतो. म्हणून शेवटी मरावे परी त्याच्याने तो उरतो. अपकीर्तीने मनुष्य नाश पावतो. म्हणून पारिकांना त्या पहारेकराने तलवार मारल्यानंतर त्यांचे पाय धरले. म्हणाले नाही,
माझे पाय नको जोडू. म्हणजे रामाचे तर म्हणे का बरं, ही माझी मान त्याची रामरक्षा म्हणतो म्हणून वाजली आहे. ग्रीवायाम असं आहे ते. त्याने तो दृष्टपणा सोडला आणि वाल्याप्रमाणे बारीक जगन्नाथजीकडून कुपात्र होता पण सुपात्र झाला. मनुष्य कुपात्र असू शकतो मागच्या जन्माच्या दोषाने, पण संताच्या दर्शने दोष निघून जातात. म्हणून संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडियेला. पद्मनाभ जोडणे म्हणजे काही देवच करणे असं नाही. देव मार्गावर जरी मनुष्य चालला तरी तो सुखरूप जीवन जगू शकतो. आता दुसरे भक्त आहे मथुरादासजी. मथुरादासजी ही तिजोरी गावामध्ये राहणारे होते. हे भगवत भक्त, खूप आराधना करणारे, प्रजेमध्ये भक्तीचा प्रचार आणि प्रसार करणारे. हे तिजोरी गावामध्ये अनेक साधू यायचे, पण हे कोणाच्या जवळ काही जायचे नाही. कारण एकदा भगवंत कळाला ना तर मग कुठे संतांचं दर्शन जरूर करावं, पण ते काही चमत्कार करत असेल तर तिकडे पाहूही नाही आणि लक्षही देऊ. हल्ली पहा तुम्हाला या मोबाईलवर जो तो असं काही उपाय सांगतो, त्यामुळे तुम्ही लगेच त्याच्याकडे कनेक्टेड होऊन जाता. त्याला जर अजून लोकांना असा जाहीर उपाय करून सांगायचे म्हणजे त्याच्याकडे कोणी जात नाही. तो लोक आपलं येण्याकरता रोज काही काही टाकत राहत होते. आता मी रोज तुमच्याशी बोलतोय. मी तुम्हाला असं उद्या सांगितलं की उद्या दुर्गा अष्टमी आहे, मी असा एक मंत्र देईन तुम्हाला की तुमच्या घरी सगळं लक्ष होईल, तर तुम्ही अष्टमीची वाट पाहत राहिला केव्हा मंत्र देणार आहे, केव्हा मंत्र देणार आहे, केव्हा मंत्र देणार. हे असा एक धंदा आहे. पण मी एकही दिवशी असं काही सांगत नाही, कारण याच्याने लोकांना मनुष्य दिशाभूल करतो. आपल्याला पडून ना तरी केव्हा केव्हा बुरळ असं आहे ते. बुरळमध्ये केळी उत्पन्न चांगलं होतं, भुऱ्या जमिनीमध्ये, काळ्या जमिनीत केळी चांगली नाहीत असं आहे ते. जमीन कोणती पवित्र आहे. महाराष्ट्रात जी जमीन आहे ना ती पुढे तुम्ही बऱ्हाणपूरच्या पुढे गेले की बोरी आहे सगळी. कुठे जा, इकडे खाली खारी जमीन आहे, इथेच जमीन चांगली आहे असं आहे. जगन्नाथपुरीचं मंदिर किती लांब आहे इथून ओडिसा, पण जळगाव जिल्ह्यामध्ये 250 एकर जमीन जगन्नाथाच्या नावावर आहे. मग इकडचे लोक उदार असल्याशिवाय दिले कधी असं आहे. 250 एकर जमीन आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून त्यावेळेस हे मथुराजी तिथे राहत असताना एक साधू वेद धरणारा शालिग्रामाची सेवा करतो आणि कटपुतलीचा खेळ करून दाखवायचा. कटपुतली एका छत्रीवर किंवा काठीवर शालिग्रामाची जशी झोळी टांगायची आणि त्या शालिग्रामाला असं फिरवायचं, लोक गोळा व्हायचे. गावातले सगळे लोक या मथुरादासजीकडे आले. म्हणे मग तुम्ही का बरं एवढे महाविष्णू नाचतात तर तुम्ही पाहायला येत नाही. म्हणे महाविष्णू नाचत नाही, आपल्याकडे असं आहे महाविष्णू पुढे संत नाचतात. देव कशाला नाचेल. ते भक्त नाचायला लागले की देव नाचण्याचा उत्साहात येतो. नामदेव कीर्तन करी, असं आहे. देव तर स्थायी आहे, तर हे स्थिर होते. परमात्मा चमत्कार दाखवत नाही, दाखवते माया. आता आपण 3 दिवस झाले ऐकतोय की हे सगळे जे आहे देवांना सुद्धा मायेचा आश्रय घ्यावा लागला. तिच्या डोळ्यातून निर्माण झालं जल आणि सगळीकडे जलच जल. भगवती परांबा
आणि नेमकं त्यावेळा पाऊस चालू होता. असं आहे. त्यावेळेस तेवढ्या वेळात प्रसादाला भरपूर प्रसाद होतो. काल लोक कमी प्रसाद जास्ती, इकडे ठेवू का तिकडे ठेवू, इकडे ठेवू का तिकडे ठेवू, गडबड होऊन गेली. त्या गडबडीमध्ये मी जे मुद्दे सांगितले ते बऱ्याच लोकांच्या लक्षात नाही राहिले. असं आहे ते. ही जी माया आहे ना माणसाला उमजू देत नाही. म्हणून त्यावेळेस मथुरादासजीच्या अनेक लोकांनी त्यांना बळजबरी तिथे आणलं. कारण मथुरादासजी हे उत्तम संत होते. भगवान त्यांच्या अधीन होते. उत्तम संत जे असतात जसं नामदेव, तुकाराम, परमात्मा यांच्या अधीन होऊन गेले होते. नामा, तू आल्याशिवाय माझं पोटच भरत नाही असं देवाने सांगावं नामदेवाला. नामदेवाला देवाने सांगावं. आणि सगळ्या संतांनी पाहावं की देव नामदेवाचे लढीवाळे जास्त करत. पण जेव्हा ज्ञानदेवांनी देवाला सांगितलं म्हणजे देवा याच्याशिवाय तीर्थयात्रा होणे शक्य नाही. आमचा प्रभाव आणि याचा प्रभावात फार फरक आहे. तुम्ही याला काही करा, आधी कच्चा ठरवा आणि मग पक्का करा. मग म्हणे नाम्या तू जा ह्या संतांबरोबर आणि गोरोबा काकाकडून तू पक्का आहे का कच्चा आहे तपास. देव बोलले नाही बरं. इतका जीवसकंठ असे नामदेव होते. मग गोरोबा काकाने जेव्हा सांगितलं, मुक्ताबाई हसल्या, कच्चा रे कच्चा. आणि केव्हा लागलो. वनात निघून गेले होते नामदेव महाराज एक दिवसभर. घरी नाही, देवळात नाही, काही नाही, एकटे एकटे. तिथे परत पांडुरंग गेले. समजूत झालं नाम्या ऐक ना, मग तुमचं काय उभं. इतक्या दिवस मी तुमच्याजवळ राहिलो. संताशिवाय सांगड घालता येत नाही. सांगड बांधा रे भक्तीची. तुझी सांगड बरोबर आहे पण दोर पक्के बांधलेले नाही त्याला. म्हणजे कोण बांधेल. ज्ञानदेव. मग नामदेव महाराज ज्ञानदेव रोज आले की प्रथम नामदेवाला नमस्कार करायचे. नामदेव मागून मागून नाही म्हणे. नामदेव महाराज तुम्ही मोठे वयानं मोठ्या माणसांना नमस्कार केला. लक्षात ठेवा. आपण किती ज्ञानी झाले, कोणी आलं ना संत मी ते बाकावून उठून जातं. गोपी ऋषिकेश मला अरे तसं नाही आहे. आपल्यापेक्षा मोठा मनुष्य आल्यानंतर आपण उठून अभ्युदय केलं पाहिजे त्याचं. वयाने मोठे आहे ना, जात धर्माने पाहायचा. या भाऊ, या काका, या नाना, हा जो आदर देतो आपण याच्यानं आपलं अभ्युदय होतं. ते वयाने मोठे आहे. आता आपल्याला स्थान आहे म्हणून ते येऊन आपल्याला नमस्कार करतील तो प्रश्न वेगळा आहे. हे का काही वयोवृद्ध स्त्री असली तर बोलावं लागतं ते. आणि बोललंच पाहिजे. म्हणजे आपल्या ठिकाणी तो आदरभाव निर्माण झाला की त्यांचं अभ्युदय आपण केलं की त्यांचा आशीर्वाद नाही हो. गेलं की बोलतात. नाहीतर मनुष्य नाही बोललं ना तर ते येणाऱ्या जीवाला. आता तो बोर्ड लिहिला आहे. बरेच लोक ना त्या बोर्डाकडे न पाहता फक्त त्यांना त्यांचं काम डोक्यात राहतं. म्हटलं 15 दिवस काही इलाज नाही त्याला. असं बोलता येईल का बोर्डाने का वारला का. असं नाही बोलता येत. तो अनोळखी मनुष्य असतो. त्याची धुंद असते की आपलं काम बस. त्याला ते काहीच दिसत नाही. हे एवढे मंदिरं बिंदिर दिसत नाही, पाया पडत नाही ना मारुती ना कोणी ना कोणी. तो फक्त सरळ भिन्नाट येतो. आणि त्याला नाही सांगितलं की तसाच जातो. जाताना इकडे तिकडे पाहत नाही तो. कारण त्याच्या मनामध्ये फक्त त्याचं काम असतं. म्हणून त्यावेळेस यांनी त्यांना सांगितलं की अरे संताची सेवा ही फार मोठी असते. तुम्ही असं मनात आणू नका. म्हणून सगळे शिष्य गेले यांना घेऊन आणि हे तिथे गेले आणि बसले. तर त्याची जी ती शालिग्रामाची मूर्ती डोळणं होतं ते गेलं बंद पडून. कारण तो उपासनेचा प्रभाव आहे. उपासनेचा प्रभाव आहे. याच्यावर आणखीन एक पुरावा सांगतो जगन्नाथपुरीचा.
लाखोबाची मुलगी चालली गेली राजाच्या घरी आणि लाखोबा 3 दिवस उपाशी होते. जेव्हा भगवतीनं रूप घेतलं रुक्मिणीनं, भगवानही पोहोचले होते, पण भगवान लाखोबाला डोंबाऱ्याचा खेळ करून दाखवायचे. तर ताटामध्ये पैसे कमी पडायचे. तोपर्यंत लाखोबाला कळलं नाही की हे देव आहे. पण जेव्हा आईसाहेब आल्या आणि आईसाहेब खोटं बोलल्या, मी चालली आली म्हणे राजाच्या घरून, आणि त्याच्या आधी देव एक भिल्ल म्हणून तिथे गेलेले होते. तर देवीने पाहिलं की ताटात पैसे येत नाही, देवाचं बी पोट भरत नाही, लाखोबाचं, म्हणून आईसाहेब आल्या. आईसाहेब मुलगी बनून आल्या आणि खेळ केला. पहिल्या दिवशी ताटामध्ये ढीग. लाखोबाने ओळखलं, म्हणे बघ आपल्याला इतके पैसे मिळत नाही, आज काहीतरी इथे गडबड आहे. बाकीचे सगळे जगन्नाथाला टाकू नये, आपल्या 3 लोकांना खायला लागतील तेवढं ठेव. रुक्मिणीनं देवाकडे पाहिलं, नका म्हणे म्हणून तर मला याच्या घरी काम करावं. या डोंबाऱ्या तारावर कुदतोय मी, कशा करता तो ठेवणार नाही, हे सगळं जगन्नाथाला टाकू नये. रुक्मिणी स्वतः जायची आणि देवाच्या पुढे ते पैसे टाकायचे, गल्ला भरून जायचं. असं 4 दिवस चाललं. रुक्मिणीने देवाला सांगितलं, म्हणा देवा आता तुम्ही इथून निघा, नाही तर हा सगळं असं करत राहील. म्हणे एकदा त्याला दर्शन देऊन जावं लागेल, आता असं चाललं नाही जाता येणार. म्हणून एक दिवशी लाखोबा झोपले असताना आईसाहेब आणि पांडुरंग दोन्ही प्रगट झाले. लाखाला दर्शन कर, तुझी मुलगी तिथेच आहे, 3 दिवस झाले आम्ही दोघंही आलो तुझ्याकडे, लक्ष्मीनं तुला हात जोडले. म्हणे का बरं, तू मोजकेच पैसे त्याच्यातले काढतो ना. म्हणे मग रोज इतके पैसे येत होते का देवा? रोज तुम्ही आल्यापासून जेवढे पैसे येत होते तेवढेच आपले होते, बाकीचे आपण घ्यायला ठेवायचे, असं ठेवायचं नाही जास्ती, असं देवाला सांगितलं. तेव्हा देवाने लाखोबाला जवळ घेतलं, पाठीवरून हात फिरवला, धन्य जा, जोपर्यंत मी जगन्नाथ रूपाने आहे तोपर्यंत तू लाखोबा रूपानं या भूमीमध्ये वास करशील. म्हणून अजूनही उत्सव होतो लाखोबाचा. 3 जगाची माता डांकोलाटीन झाली जगदंबा. कर्माबाईची खिचडी रोज 3 वाजता देवाला लागते अजूनही जगन्नाथपुरीला. कर्माची खिचडी आणि पापड, बिना आंघोळीची खिचडी होती. तर हे अप्रियता आणि प्रियता आपण जे करतो सकामतेने करतो देवाला, म्हणून ते अप्रिय आहे, आणि निष्कामतेने केलं ते प्रिय आहे. प्रियता आणि अप्रियता. भक्तीसुद्धा परा आणि अपरा, देवीसुद्धा परा आणि अपरा. म्हणून त्यामुळे स्वरूपस्थिती सांगितली आणि मथुराजीने त्याचं डोलणं बंद केलं. तो घाबरला आणि मथुरादाजींच्या चरणावर पडला. पडल्याबरोबर त्यांनी सांगितलं, अरे कष्ट करून पोट भर, पण देवाच्या नांगावर भोंग करून पोट भरू नको. आज जगामध्ये लोक धर्माचं सोंग करतात आणि सोंगानं उदरनिर्वाह करतात. सोंग घेणारे लोक आता नवरात्रामध्ये ते देवाचं सोंग घेतात लोक, रथापर्यंत चाललेला आहे. त्याच्याने काय होतं, ते तोंडाला लावून याचं मोराचं पीस लावायचं करमणूक होतं. सोंग करायचं नाही. सोंगाने तुम्हाला तेवढ्या वेळ बरं वाटेल, पण तुमचं खरा आनंद जो आहे तो ईश्वराचा, तो तुम्हाला प्राप्त होणार नाही. म्हणून त्याने चरण धरले आणि शारीग्राम डोलत नाही हे सगळ्या लोकांना सांग. तंत्र मंत्र आणि जप हे तू द्रव्याकरता करतोय, हे द्रव्याकरता करू नको. पण तुम्ही माझ्याकडे कोणी माणूस आला आणि त्याने सांगितलं की अमुक अमुक माणूस आजारी आहे खूप, त्याला उपाय सांगून द्यायचा. तो तिथे तो पेटीत टाकतो, पेटीत पण टाकू नको तो, कारण तुझं मन आता दुःखी आहे. दुःखी मनुष्य द्रव्य टाकताना सुद्धा दुःखित मनाने टाकतो. त्याचं ते द्रव्य देवालाही पोचत नाही. ते तू बरा झाल्यावर त्याला दर्शनाला घेऊन ये असं सांगायचं. त्याच्या मनामध्ये बरा झाल्यावर दर्शनाला घेऊन ये असं सांगितल्यावर की हा बराच होईल अशी खात्री होते.
लक्ष द्या. आणि बराच होईल म्हटलं की तो सांगतो की दादांनी सांगितलं आहे मंदिरातून की बराच होणार आहे. तो बरा झाला की देवाचं दर्शन. म्हणजे त्याला खात्री करून द्यावी लागते की तू बरोबर हे करशील तर बराच होशील. माणसाला कोणत्याही गोष्टीची काय झाली पाहिजे, खात्री. तशी परमेश्वराविषयी खात्री करून देण्याचं काम संतांचं आहे, इतरांचं नाही. संत बरोबर खात्री करून देतात. आता एक आजी येते आपल्याकडे, ती आहे 82 वर्षाची, सून नाही, मुलगी फुलाला वाटायला यायला नाही म्हणते. तुझं घर त्या देवीच्या पुढे आहे, मी इकडे राहते आणि मग मला जायला आणि यायला. ती म्हणे आजी आता काय करू दादा. म्हटलं तू 7 केळ्यांचा फुलोरा बांधून दे. तिला सांगितलं नाही, फळाचाही फुलोरा बांधता येतो. आणि सगळ्यात गरीबाला मुबलक काय मिळतं लवकर, केळं. त्याला देठ पण असतं, नाडा बांधायचा आणि त्या फुलोऱ्याला 7 केळं, 11, 21 जेवढे बांधायचे तेवढे बांध. फुलोरा मस्त दिसतो. आणि कच्चे केळं घे म्हटलं, सप्तमी, अष्टमी, नवमी विकून द्यायचे ते. जो येईल दर्शनाला त्याला एक एक केळ देऊन द्यायचं. आजी एवढी खुश झाली. असं आहे. तर आजीने लगेच आता एकदम गरीब परिस्थिती 100ची नोट काढली. द्यायला म्हटलं आजी एवढे नको देऊ ना, तुला रिक्षेला पैसे लागले. नाही ना बाबा. म्हटलं मग तू असं कर, सगळा फुलोरा झाल्यावर एक केळ आणि मग दक्षिणा आण मला. आजीच्या डोळ्यातून पाणी आलं की काय रे भाऊ. म्हटलं नाही तुझा, तुला यायला 40 रुपये लागले इतक्याला. मग तिला ते फुलोरा करायचं आहे. हेतू काय आहे, कोणी सहाय्य करत नाही, फक्त धर्म दाखवायचा. केळ देवीला अत्यंत प्रिय आहे. फळाचा सुद्धा फुलोरा होतो, लक्षात ठेवा. पत्रम पुष्पम फलम, काही चूक आहे. जीव तुम्ही काही करा ना भगवतीला, ती तयार आहे त्याला. हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. फळ फुलं यथा ऋतुकालत भव पुष्पम फलानीच. म्हणून त्यावेळेस दोन्ही पती पत्नी घरात असतात, होत नाही, बांधा फळाचा फुलोरा वाटून द्या आजूबाजूला. जी बाई येईल त्याला कुंकू लावायचं, केळ देऊन द्यायचं, झालं. कारण ते फुलोऱ्याचा प्रसाद वाटायचा असतो. सगळ्यात आपल्या घरी खायचं नाही तर लागतं चांगलं बरं. नाही तर कोणी तोडून गेलं त्याचं एखादा, हा लावला आहे ना, एक एक पडतोय खाली. तर त्याच्यामध्ये दूध आणि साखर टाकून खायचं असतं, फार मधुर लागतो. चांगल्या तुपात तळलेला असतो, मैदा असतो, शुद्ध असतो. बरेच लोक पाणी न घालताना दूध घालतात आणि दूध घातलं की तो कडक होतो, पाण्याचा मऊ होतो. आणि त्याला असं हल्लक तळावा लागतो. जोराचा सराटा लागला तर लगेच तुकडं पडून जातं ते. म्हणून ते म्हणतात मथुरा दाजीनं त्याला बाधक होता त्याला बोधक केला. मंत्रतंत्राने काय होतं, मनुष्य बाधक होतो. शब्दाकडे लक्ष द्या. बाधा होते कालांतराने, बुद्धी बिघडून जाते, आजारपण येतं, इंद्रिय थकून जातात, इंद्रिय भंगून जातात. मग ते बाधक होऊ नये त्याकरता त्याला मंत्राच्या द्वाराने बोधक केलं. ज्याला बाधा होते त्याला जर बोध केला एखाद्या माणसाने नेलं की माझ्याकडून हे होत नाही, मग त्याला कोणी तर बोध करते, अरे असं नाही करू, सकाळी लवकर उठावं, थोडं व्यायाम करावा, तर तरी आले की कामाला लागावं. बोध झाला की तो कामाला लागतो. कारण माणसाला आळसामुळेच मंदपणा येतो. म्हणून आलस्यम कार्यनाशाय बुद्धिनाशाय निर्धनम. आळस हे कार्याचा नाश करतो आणि दुर्बुद्धी हे धनाचा नाश करतो. अशा प्रकारे तो मूर्छित झाला आणि जमिनीवर पडला. पण मथुरादासजी दयाळू होते. त्यांनी भगवंताचा दया मंत्र म्हटला आणि दयेनं त्याच्यावर पाणी शिंपडलं आणि तो गारुडी जागृत झाला. बाप भगवंताचे भक्त कशात. आता नारायण दासजी नर्तक,
नारायणदासजी यांचा दृढ नेम होता की रोज भगवंतासमोर भजन करायचं आणि नृत्य करायचं. आपला व्यवसाय करायचा दिवसभर पूजापाठ आणि संध्याकाळी देवापुढे नृत्य करायचं. त्यांच्या नृत्याची ख्याती आजूबाजूला पसरत गेली. जे भगवंताचे भक्त बोधक होते त्यांना वेळ मिळाला की संध्याकाळी त्यांच्या भजनात येऊन बसायचे. ते काही पूर्वीसारखं नव्हतं की बा असं मोठं लावलं आहे सगळ्यांना ऐकू येत आहे. दाटीनं लोक बसायचे. पण भजन करत असताना देवाशी त्या भजनाच्या तालावर ते नृत्य करायचे आणि त्या नृत्याने सगळ्यांना आनंद व्हायचा. तर एकदा राजाच्या दरबारी सगळे नौकर उदास आणि एक नौकर फार आनंदित होता. राजाने कोणतंही काम सांगितलं की तो इतका तत्परतेने करायचा. कोणाचं का काम असेल, कोणत्या नौकराचं. राजाने बोलवलं इकडे, कारण हे मोठे लोक कुठे हुशार असतात. कारण तू कोणतंही काही नाव नाही म्हणत नाही आणि तत्पर करतो. म्हणे महाराज याच्यावर एक औषध आहे. आमचे एक महाराज आहे, त्यांच्याकडे रात्री गेलं, त्यांचं भजन ऐकलं, ते नाचले की आम्ही डोलले की दिवसभर आम्ही फ्रेश राहतो. आली पंचायत. राजा म्हणे त्याला म्हणा माझ्यापुढे नाच. आता तो परकीय राजा, आपले देव त्याच्या घरी न्यायचे हे अशोभनीय आहे. आता या चरित्रातून एक मुद्दा लक्षात ठेवा. यांनी पाहिलं राजाचं आमंत्रण आहे, जावं तर लागणार, नाही म्हटलं तर उपाधी. म्हणून राजापर्यंत कधीच माणसाने बातमी पोहोचू नये. आपण म्हणतो लोकांना सांगा ना आपल्याला नाही. तर यांना वाईट वाटलं. काय केलं यांनी, देवाचं ध्यान केलं. शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वनिग्रहोपशान्तये. देवा तुमच्या वास्तव्याविरहित मी कधी नृत्य केलं नाही. आता राज आज्ञा आहे, न पाळलं तर धर्म बाटवावा लागेल. काही करतील माझ्याकडं, काय करतील. म्हणाले बघ माझी प्रीती कशावर आहे हे शोध आधी. देवाने सांगितलं स्वप्नामध्ये. म्हणे तुमची प्रीती तुळशीवर. बरोबर मुद्दा केला. तुळशीला कोणाच्या स्पर्शाचा दोष आहे का? म्हणे नाही. मग तुझ्या गळ्यातली तुळशीची माळ त्या राजाच्या घरी एका आसनावर ठेव आणि चालू दे माझं. बा देवाने उपाय सांगितलं, लक्षात ठेवा. म्हणून माळ जी आहे ना हिला सांभाळायचं. आयुष्यात काय सांभाळायचं तर भगवंताचं जे भूषण आहे आपल्या गळ्यातलं ती माळ सांभाळायची. आणि म्हणून संत माळ घाला माळ घाला माळ घाला याचं कारण सांग. कारण ही बरोबर येणारी आहे. आता तर लोक म्हणतात त्यांनी जिजून द्या बरोबर माळ पण बरोबर देऊन टाका. संतांची माळ उलट राहिली पाहिजे जवळ, ती दिव्यता देते. म्हणून ती माळ याला आनंद झाला. भगवंताने उपाय सांगितला. राजाला सांगितलं एक आसन ठेवा. मग ते राजापेक्षा उंच आसन मागितलं यांनी. त्याच्यावर तुळशीची माळ ठेवली आणि झालं भजन सुरू. राजा एका आसनावर बसला असं समोर आणि राजाला असं तिरप बसवलं. भजन करताना त्याच्याकडे दृष्टी जायला फक्त माळेवर दृष्टी पडली पाहिजे. दृष्टी भगवंताकडे पाहिजे. कारण आपण भगवंताकरता कीर्तन करतो, भगवंताकरता प्रवचन करतो, भगवंताकरता सगळं असतंय. लोक किती जमले आहे, काय जमले. लोक जास्ती जमले का पाहिजे तर तो बिचारा पोटार्थी असेल तर तो उत्पन्नाकडे पाहतो. भक्तांना भगवंताचं चरित्र आत्मसात झालं पाहिजे. याच्याकरता प्रवचन आहे, याच्याकरता कीर्तन आहे. पण मी परवाच्या कीर्तनात ते सगळ्यांना बोलून गेलो. म्हटलं पा रे प्रत्येकाला अर्धा अर्ध केळ ठेवलं, तुम्हाला पुरं ठेवलं तरी आता तरी समाधान ठेवा. बोलून गेलो की एकादशीला तुम्ही कीर्तनाला येताना समाधान तर ठेवा.
ते अपंग बुवा होते ना, ते आल्यावर मला वाटलं याने त्यांना काही दिलं नाही, म्हणजे दादा दिलंय मला, तुम्ही परत काही देऊ नका. पण म्हटलं महाराज आता निघालाय, हातातून घेऊन टाका. एकच माणूस आहे असे ते. कारण जे दान आहे ना ते सुद्धा सन्मान व्यक्ती असले तर त्याचं फळ आहे. ते सगळं श्री आनंदाचं गडबड करून देतो कारण नसताना माझं लक्ष असतं तिथून. असं नाही, जी म्हणण्याची पद्धत आहे, परंपरा आहे, तिथे आपलं दखवू नये. तिथे काय चाललं आहे त्याच्या मागे आपण राहायचं. हे लोक दुसऱ्याला शिकवण्याचा प्रयत्न करतात. असं नाही शिकतायत, असं नाही शिकवत आहेत. म्हणून त्यावेळेस यांनी नारायणदासजींनी आपल्या हृदयामध्ये देवाला स्थापन केलं आणि कीर्तनाला सुरुवात झाली. सगळे लोक कीर्तनाची प्रशंसा करू लागले. हा राजासुद्धा तल्लीन झाला आणि त्या नृत्याची स्वरूपस्थिती पाहिली आणि राजासुद्धा व्याकुळ झाला की काय नृत्य आहे. साधनं त्यांचे म्हणणारेच, वाद्य वाजवणारे. आपल्या पंढरपूरला जर तुम्हाला चक्री भजन दिसलं तर ऐकायचं. चक्री भजनामध्ये असं असतं, हे जसे भजने उभे असताना एकच जण भजन करतो आणि एक जण वाजवत असतो आणि ज्याच्या गळ्यामध्ये विणा असतो तो असा चक्कर करतो. चक्रामध्ये सुद्धा करताना एक पाय असा उभा आणि एक पाय असा वाकडा, असं वाकडं करून करून असं भजन करायचं असतं. त्याला चक्री भजन म्हणतात. एकच भजन करणारा असतो. चक्री भजनाचा आनंद पंढरपुरामध्ये आगळा आहे. पाहिलं कधी? हां, चक्री भजन मठांमध्ये चालतं ते 2-2.5 तास. काही मठांमध्ये नुसतं भजन असतं ते. तर चक्री भजन ज्या दिवशी असेल त्या दिवशी जास्त श्रोते असतात. चक्री भजनाचा वेशही वेगळा. तर आपल्या उत्तरायणकराचं लोटांगण भजन आहे. कोणाचंच लोटांगण, महाद्वारापासून तिथून तर पांडुरंगापर्यंत असं लोटांगण घालत घालत भजन, विणा जमिनीला लागायचं आहे. तर ही भजनामध्ये नृत्य करण्याची जी परंपरा आहे ती आनंद प्रदान करणारी आहे. मीराबाई नृत्य करून भजन, सूरदास नृत्य करून भजन, भगवंताचे अनेक भक्त होऊन गेले. म्हणून त्यावेळेस राजा उठला, त्याची जाहिरात करायला गेला. भक्ताने सांगितलं की प्रभूच म्हणून टाकलं की मला काही बक्षिसे नको आणि माझी जाहिरातही नको. त्याने जाहीर मान्य केलं पाहिजे. कोणी ज्याच्याकरता भजन करतो त्याने मान्य केलं पाहिजे. मग म्हणाले, तुम्ही जी इथे माळा ठेवली ही माळाच देव आहे का? म्हणे हो. कारण भगवंताने सांगितलं होतं म्हणून तुम्हाला लक्षात येत नाही. ब्रह्मध्वजापाशी तुळशी आणि तुळशीच्या समोर आईस आहे. इथे येत नव्हतं ते. मला किती दिवस लागले ते सगळं व्यवस्थित करायला. तर ब्रह्मध्वज येतो, त्याच्या पुढे आईसाहेब आहे म्हणजे तुळशी, आणि त्याच्यासमोर पुन्हा आईसाहेब आहे. असं म्हणून हे सगळे म्हणायचे यावर्षी पाऊस येते करतं. म्हटलं नाही रे, वर्षातून एकदा आपण तिथे प्रवचन करू. रामनवरात्रात तिथे का जायचं असतं माहिती आहे की हा मंडप मोकळा होऊन जातो, लोकांना रामनवरात्रात दर्शन करा. इथे जर तुम्ही प्रवचन करलं ते याच्याकडे पाहता, माझ्याकडे पाहता, जाऊ का नको. तर रात्रीच्या वेळा कसं असतं, हे मोकळं होऊन जातं. म्हणजे दर्शनार्थ्यालाही अडचण नको आणि आपल्यामध्येही काही गडबड नको. कोणी आलं की मग आपलं डिस्टर्ब होतं. श्रोते इकडे तिकडे पाहायला लागतात. मारुतीकडे काही रामाकडे, कोण त्यांच्या रामाकडे मारुतीकडे नाही पाहतात. कोण आलं याच्याकडे पाहतात. असं आहे ते. तर ही जी एक नृत्याची अवस्था आहे. आणि राजानं त्यांना काही निछावर देण्याचं कबूल केलं. म्हणजे महाराज, जर मी या नृत्याचं काही दान घेतलं किंवा बक्षीस घेतलं तर मी माझ्या भगवंताच्या दरबारात उभा राहण्यास लायक राहणार नाही. मग म्हणे तू आता हे भजना करून काय मागितलं
तर माझ्या राज्यामध्ये धनधान्याची समृद्धी राहावं आणि सगळी प्रजा सुखी राहो. राजा येऊन उठला आणि पटकन भक्तराजाच्या चरणावर राजा असून मस्तक ठेवून दिलं. धर्म पाळला नाही, राजपद पाळलं नाही. याने पटकन डोक्यावर हात ठेवला. समृद्धी प्रजा पाळा आणि समभाव ठेवा. त्या दिवसापासून राजाने कोणत्याही जाती जमातीत विषम भाव केला नाही. भगवंतापुढे जर तुम्ही भजन नृत्य करून केलं तर तुमच्यातली विषमता नष्ट होते. अष्टमीचं का? हा, मंगळवारी. आणि तुमच्या संध्याकाळच्या का सकाळच्या? मग मंगळवारी लावायचे. मंगळवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अष्टमी. तर त्यावेळेस त्या स्वरूपानं राजाला समभाव आला. समबुद्धी घेता समदमावरी हरी झाला. काय मागितलं बा? मागणे तुझं प्रती हेचे. आता मागताना काय मागितलंय संत? दुरितांचे तिमिरे जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाव, सदा सर्वदा योग तुझा घडावा, रामराया झिजू दे रे पर्यंत, शेवटपर्यंत. हे लक्षात आपण पाहतो ना, 95 वर्षाचं मात्र रोज येण्याची प्रतिज्ञा करतो. लक्षात ठेवा. कोणी बरोबर असो या नसो, येण्याची प्रतिज्ञा असते, तो पुरी करतो. म्हणून आता कोण बरं खाली मंदिर आहे बरं तिथल्या तिथे नाही, हे 2च त्यांच्या घराच्या खालीच मंदिर आहे. ती एक स्थिती येऊन बसते. म्हणून मी 1 मिनटं थांबून जातो. हरिओम. कारण त्याची प्राज्ञा स्थिरावली. बुद्धी जी आहे ना ती स्थिर झाली पाहिजे. जोपर्यंत बुद्धीमध्ये अस्थिरता आहे तोपर्यंत संसारही नाही आणि परमार्थ तर मुळीच नाही. अस्थिर लोकांच्या संसारामध्ये नेहमी भानगड असते आणि स्थिर लोकांच्या संसारामध्ये शांती असते. अस्थिर परमार्थ करणाऱ्यांच्या लोकांमध्ये दलबदलूपणा असतो आणि स्थिर बुद्धी करणाऱ्यांच्या मनामध्ये बदल नाहीच. ज्या परिस्थितीत आलो आहे त्याच परिस्थितीत जाणार आहे. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. मस्तकी तो जाणा ठेवी